सध्या सांगोला शहरात कुणाचं पारडं जड आहे? मी सांगोला तालुक्यामध्ये गेले 40-45 वर्षापासून आम्ही मतदान करतो. तसं म्हणायला गेलं की सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं पहिलं, पण आता जनतेचा कौल म्हणजे कसं झालं आहे की या तिघांमध्ये की सदर्व सांगू शकत नाही की हा मतदारसंघातला हा व्यक्ती हा मतदान या माणसाला करील का त्या माणसाला मतदान करील. सदर्व हे लोक सांगोला तालुक्यातील भ्रमामध्ये आहेत. सर्व जनता प्रत्येक पक्षाचा माणूस सगळ्यांना सांगतो की मी तुमच्या पाठीमागं आहे, मी तुमच्या पाठीमागं आहे, पण ज्या टायमाला मतदान करतील त्या टायमालाच कळेल. आता सर्व मी म्हणू शकत नाही की पारडं कोणाचं जड आहे, आबाचं जड आहे, परत आनंदा मान्यांचं, झपके सरांचं, मुलांचं, असं मी काही सांगू शकत नाही. सध्याला जनता हा भ्रमामध्ये आहे की कुणाला मतदान करायचं. आज आपण मतदान ज्या दिवशी मतदान करेल दुसऱ्या दिवशी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यासाठी मी या मतदार लोकांचं जनतेचं काही सांगू शकत नाही कुणाचं पारडं जड आहे. विकासाच्या बाबतीत विचार केला तर सांगोला शहरात कशा पद्धतीचा विकासाचं विजन असणार आहे? गेले 9 वर्ष झाले की नगरपालिका इलेक्शन लागले नाही की सगळा आराखंडा रखडलेला आहे. गटार असू द्या, रस्ता असू द्या, रस्ते पण चांगले नाहीत. या दृष्टिकोनातून सांगोला तालुक्यातला विकास हा कुणीही करू शकत नाही. आला की ती माझाच म्हणतो की मी ह्याच्यावर काय बोलू शकत नाही. सध्या सांगोला शहरात कोणाचं पारडं जड आहे मामा? सांगोला शहरात पारडं सध्या अन्न मान्याचं आहे, पण वस्तुस्थिती शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आहे. काय होईल सध्या सांगू शकत नाही. जनता काय करेल काही नाही ह्याचा भरोसा नाही. आनंद मान्याचं पारडं जडच आहे, पण जनता काय कशी जनते हातात आहे ना. काय कोणाचं आहे? भाजपचंच बसेल, शका पक्ष आणि भाजपचंच. आबांना मतदान पहिल्यांदा अनुभवाचं कसं काय? आबांचा अनुभव पहिल्याच चांगला आहे आणि त्याच्याबद्दल प्रतिमाही चांगली आहे त्यांची. पहिल्यापासून प्रतिमा चांगली असल्यामुळं आबाचा नंबर येऊ शकतो. मारुती आबा बनकर यांनी स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्यासोबत सुद्धा काम केलंय. त्यांच्यासोबतचा अनुभव वगैरे निष्ठा त्यांची महत्वाची होती. पहिल्यापासून त्यांनी निष्ठेचे काम केलं, त्यांचं फळ त्याला मिळणार. पण पक्ष बदलला हो. पक्षाचं आता शेवटी राजकारणात इकडे तिकडे सध्या चालूच आहे, चल बदल, त्याला काही महत्त्व नाही. पण त्यांनी एकनिष्ठ राहून त्याने चांगलं काम केलं आहे पहिलं फार असताना सुद्धा मारुती आबा बनकर. या ठिकाणी आपले आनंदभाऊ माने यांचं सुद्धा पारडं जड आहे, चर्चेचा विषय आहे. आणि झपके सरांचा मुलगा विश्वेश झपके सुद्धा चर्चेचा विषय ठरतोय. काय सांगू शकता? नाही, झपकेचं आता ही नवीन असल्यामुळे त्यांना एवढे सुरुवात त्यांची आहे, पण तसं जुना अनुभवी कार्यकर्ता अनुभवी म्हणलं तर मारुती आबाचा आहे. माने सुद्धा चांगले आहेत, दोघांमध्ये फाईट होऊ शकते, त्याच्यापेक्षा काय नाही. सध्या सांगोला शहरात मामा कुणाचं पारडं जड आहे? काय मारुती बनकर. काय कसं काय सांगू शकता त्यांच्याविषयी? मारुती बनकरचं कसं आहे, आता जुन्यातला एक खेळाडू म्हटलं तर तेवढा एकच राहिलेला आहे आणि कामगारी कसं आहे, सर्वसामान्य जनतेचा त्याला पाठिंबा आहे. आज त्यांना भाजपमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. हां, बरोबर आहे. भाजपमधून उमेदवारी घेतलेली, युती झाल्यामुळेच घेतलेली आहे उमेदवारी. विकासाच्या बाबतीत म्हणलं तर अनुभवाचं ते वगैरे काय नाही. विकासाच्या बाबतीत आता भाजपच्या वर सत्ता असल्यामुळे खाली विकास हे ऑटोमॅटिकच होणार आहे. तुम्ही काय सांगू शकाल मामा? काय यांनी जे बोलले ते योग्यच आहे. कुणाच पारडं आहे तुमच्या मनात? काय कुणाचा? मारुती बनकर, दुसरं कोण नाही. मामा काय तुम्हाला काय वाटतंय? सध्या आता नगर परिषदेची निवडणूक आहे, चुरशीची निवडणूक लागली. आनंदभाऊ मानेचं पारडं जड आहे. भाऊंचं काय काम सांग? भाऊचं कार्य चांगलं आहे, काम गोरगरिबासाठी त्याने कामं केलेली आहेत. सांगोला शहरात कोणाचं पारडं जड आहे? आता सध्या कसं आहे माहिती आहे का, आता ज्याच्या त्याच्या पक्षातून ज्याचं त्याला उभा राहायला अधिकार आहे. आणि मारुती बनकर हा माणूस कसा आहे, शका पक्षाचा पारंपरिकचा आमदार साहेबापासून त्यांनी तिथं काम केलेलं आहे, खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आणि राजकारण कसं करायचं आणि समाजकारण कसं करायचं हे मारुती आबा बनकर यांना चांगलंच माहीत आहे. आणि त्याच्या पलीकडलं जर सांगायचं म्हणलं साहेब तर 3 वेळा मारुती आबा नगराध्यक्षपद भोगलेलं आहे आणि 2 वेळा नगरसेवक झालेले. त्यामुळं कामाचं स्वरूप असेल, रस्ता असतील, गटारी असतील, ही धूळ असेल, धुळेपासून पब्लिक वंचित कसं ठेवायचं किंवा सगळं काय करायचं हे मारुती आबा 100% करणार. शहरात कशी चर्चा सुरू आहे सध्या? शहरात आता आबाच आहे, कारण कसं आहे वातावरण आहे पहिल्यापासून पारंपरिक, आपण शका पक्षीची माणसं आहे, त्याच्यामुळे ती आबाज होणार, त्यात काय बदल होत नाही. विकासाचा विचार केला तर सांगोल्यात नवनवीन असं काय असावं असं वाटतंय तुम्हाला?
नाही नाही, विकासाच्या बाजूनं जर आपल्याला पाहिजे असेल तर विकास करायचा असेल तर मारुती बनकर यांनाच निवडून दिलं पाहिजे. आता सध्या कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही प्रत्येक वाट्याने जाता, प्रत्येक गल्लीबोळात मुलाखत घेता, बरोबर आहे, परंतु तुम्हाला किती त्रास भोगावा लागतो खड्ड्यातून जाताना, धूळ आहे किंवा काही तुम्हाला अडचणी आहेत, बरोबर आहे. तर ते विकास करण्यासाठी मारुती आबा बनकर हा जिथं जाईल तिथं आबाशिवाय नाव नाही. मग तिथं दीपक आबा आपलेच आहेत, बाबासाहेब देशमुख आपलेच आहेत, बाळासाहेब एरंडे आपलेच आहेत, चैतन्य केदार आपलेच आहेत. म्हणजे सर्व पक्ष मिळून आपल्या विकासाच्या कामासाठी आपण हे केलेलं आहे.